नमस्कार मित्रांनो, विनोदाच्या हास्य जत्रेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत धम्माल भन्नाट विनोद. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता लगेच सुरुवात करूयात. कोमट पाण्यात थोडी हळद आणि मीठ घालून गुळण्या केल्या तर वर लटकत असलेली कोळ्याची जाळी दिसतात. म्हटलं जरा दसरा दिवाळी आलीये, सांगून टाकावे, नाहीतर मान सदा न कदा मोबाईलमध्ये खालीच असते आपली. Oh, no, 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 no. सुनबाई रडत रडत सासूबाईकडे आली. सुनबाई रडत रडत सासूबाईकडे आली. सोनू सासूला म्हणाली, सासूबाई, काल रात्री माझं आणि यांचं भांडण झालं. सासू म्हणाली, ठीक आहे ग. सासू म्हणते, ठीक आहे अगं, नवरा बायकोमध्ये भांडणं तर होतच असतात. सुनबाई डोळे पुसत पुसत विचारते. सून म्हणते, ते सगळं ठीक आहे, पण आधी मला सांगा, यांची डेड बॉडीचं काय करू मी आता? सून जोमात, सासू मात्र कोमात. पंड्या म्हणतो, आई आई, काय हे रोज रोज वांग्याची भाजी मी नाही खाणार. मी चाललो हॉटेलला जेवायला. वडील, पायदान कुठं आहे ग माझं? बंड्या, अहो मस्करी केली बाबा, वांग्याची भाजी आरोग्यासाठी चांगली असते, मी खाणार आहे ना. वडील, जास्त शहाणपणा करू नकोस, पायदान आण माझे, मी येतोय तुझ्यासोबत हॉटेलमध्ये जेवायला. Oh, no, 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 no. हसल्याने आयुष्य वाढतं, हे खरं आहे, पण नको तिथं हसल्यावर मार पण खावा लागतो. Oh, no, 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 no. पुण्यात एक विदेशी स्त्री भेटली. म्हणाली, वेअर इज कोथरूड? मी म्हणालो, हेअर इन पुणे व्हरायटी इज कोथरूड. ती म्हणाली, आय डोंट अंडरस्टँड. मी कागद दाखवला, त्यावर लिहिले होते. तिने कागद दाखवला, मी वाचला, त्यावर लिहिले होते कोथरूड. मी सकाळी उशिरा उठल्यावर, बाबा, काय महाराज उठले का? मी, हो सेनापती, नाश्ता घेऊन या. लय धुतलं राव मला. काही पोरं बसमध्ये पोरींच्या शेजारी बसल्यावर एवढी सभ्य वागतात, एवढी सभ्य बनतात की जसे काय त्यांच्या लग्नाचीच बोलणी चालू आहे. Oh, no, 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 no. जेवलीस का? जेवलीस कशा तुफान यशानंतर सादर आहे अजून एक लय फेमस प्रश्न, तुमच्याकडं पाऊस आहे का? मक्या, गरम काय आहे? वेटर, चाऊमिन. मक्या, आणखी गरम? वेटर, सूप. मक्या, आणखी गरम? वेटर, गरम पाणी. मक्या, आणखी गरम? वेटर, आगीचा गोळा आहे साल्या. मक्या, घेऊन ये रताळ्या, बिडी पेटवायला. Oh, no, 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 no. विशाल साहेबांना म्हणतो, साहेब, मला दुपारनंतर सुट्टी पाहिजे होती. साहेब, बिलकुल मिळणार नाही, कशाला हवी नेहमी नेहमी सुट्टी? विशाल, साहेब, बायको माहेरून परत येत आहे, तिला घ्यायला बस स्टॉपला जायचं. साहेब,
अरे रे रे रे, अगोदर सांगायचं ना. असं कर तू, उद्या पण येऊ नको. इतक्या दुःखात तुला त्रास देणं योग्य नाही दिसत. पुण्याची नेने काका रेस्टॉरंटमध्ये वेटरला रागाने म्हणतात, माझी ऑर्डर का नाही आणली अजून? वेटर, सर पहिले आप नम्रता से बात कीजिए. नेने काका शांत होऊन म्हणतात, ठीक आहे, पाठव नम्रताला. पैसे मागितले की हल्लीच्या मुलांना त्यांचे बाबा गुगल पे करतात आणि आमचे बाबा गपे करायचे. मी अशा लोकांची यादी बनवत आहे की जे ग्रुपमध्ये असून सुद्धा माझ्या पोस्टला लाईक कमेंट करत नाहीत. बाकी सर्व कोर्टात बघू. Oh, no, 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 no. परवा कॉलेजचे स्नेहसंमेलन होते. जुन्या विद्यार्थ्यांना देखील बोलवले होते. बऱ्याच जणांनी भाषणं दिली. प्रिन्सिपल म्हणाले, सर्वांनी कॉलेजबद्दल छान सांगितले, पण कोणाला कॉलेजमध्ये एखादा कडू अनुभवही आला असेल तर त्याबद्दलही निसंकोचपणे सांगावे. माझा मित्र उठून उभा राहिला. सगळे त्याच्याकडे बघत होते. आता हा काय सांगतो ते तो म्हणाला, माझी आणि आमच्या सूची ओळख याच कॉलेजमध्ये झाली. टाळ्यांचा हा गडगडाट सुरू झाला. पेशंट म्हणतो, मी रोज 50 रुपयांची औषधं घेतोय, पण काही फायदा होत नाही मला. डॉक्टर म्हणाले, आज मी तुम्हाला 40 रुपयेवाली औषध देतो, त्याने तुमचा रोज 10 रुपयाचा फायदा होईल. मी स्वतःला खूप बिनकामाचा समजत होतो. नंतर लक्षात आले की मी झाडांसाठी कार्बन डायऑक्साईड सोडतोय. झाडे लावा, झाडे जगवा. सोसायटीच्या आवारात एक पोरगं उगीच गोंधळ करीत होतं. मी हाणलो धरून. त्याची आई आली भांडायला. मी ॲक्टिंग मोडवर आश्चर्यचकित होऊन बोललो, माय गॉड, हा तुमचा मुलगा आहे? वाटतच नाही हो. संतूर जाहिरातीमध्ये तुम्हीच हवा होता. भांडण समाप्त. ओळख सुरू झाली. Oh, no, 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 no. मी सध्या बायकोला अहो अशी हाक मारू नको असा नियमच घालून दिलाय. कारण मागे एकदा सकाळ पेपरमध्ये मुक्तपीठच्या सदरात एका मुलीने लिहिलं होतं, माझ्या घरी आलेली एक जापानी मुलगी माझ्या आईने माझ्या वडिलांना अहो म्हटलं की हसायची. अहो म्हटलं की ती हसायची. तिला तिच्या हसण्याचे कारण विचारल्यावर ती म्हणाली, जपानी भाषेत अहो म्हणजे गाढव. काय हुशार आहेत मराठी बायका. काय शब्द शोधलाय नवऱ्यासाठी. आणि गरीब बिचारे नवरे समजतात की बायको प्रेमानेच हाक मारते अहो म्हणून. तुमच्या बायका तुम्हाला काय म्हणून हाक मारतात ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्ही कुठून माझा हा व्हिडिओ बघताय त्या गावाचे नाव लिहा, म्हणजे मला पण समजेल माझा जोक्सचा आनंद कोणत्या कोणत्या गावांमध्ये पोचतोय. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पटकन सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे पण आपण असेच छान छान व्हिडिओ पाहणार आहोत. एशियन पेंट सालो साल चले या ना चले, पण त्याची बादली 10 वर्ष अंघोळीच्या कामाला येते बाबा.
तुमच्या बायकोला डोळे दाखवू शकत नसाल तर मग आम्हाला दाखवा. मिश्रा ऑप्टिकल, जुन्या बस स्टँडच्या पाठीमागे. जर तुम्ही तुमच्या बायकोला डोळे दाखवू शकत नसाल तर मग आम्हाला दाखवा. मिश्रा ऑप्टिकल्स, जुन्या बस स्टँडच्या मागे. कशी मग वाटली मग ॲडव्हर्टाईज कमेंट करून सांगा. गंपू आणि गंपी हसण्यात कॉफीत टाकतात. गंपू म्हणतो, गरम आहे तोपर्यंत पिऊन टाक. गंपी म्हणते, का? गंपू, मेनू कार्ड नाही का बघितलं तू? साधी कॉफी 15 रुपयांना आहे आणि कोल्ड कॉफी 60 रुपयाला. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला माहिती आहे तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय, तुम्हाला आवडते, पण सबस्क्राईब करायचं मात्र तुमच्याकडून विसरून जाते. तेवढं सबस्क्राईबचं बटन आत्ताच दाबा, कारण सबस्क्राईब करणं अगदी फुकट आहे आणि तुम्हाला ह्या फुकटमध्ये खूप साऱ्या जोक्सचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा.